आज एकूण 3 अर्धशतक सागरने आपण अर्धशतक झळकावलेलं पाहिलं, त्याचबरोबर प्रणीलने अर्धशतक झळकावलेलं आपण पाहिलं आणि आशिषच्याही बॅटमधून अर्धशतक आलेत. म्हणजे एकंदरीत 5 अर्धशतकं या स्पर्धेच्या माध्यमातून ठोकली गेली आहेत. मोस्ट रन्स आपण जर पाहिलं तर रोहन नाईक सध्या पहिल्या क्रमांकावरती आहे. अनिकेत पॅकर या संघाकडून 3 इनिंग तो खेळलाय, 47 धावा, 47 चेंडूंचा सामना केला, 113 धावा त्याने आतापर्यंत बनवलेत. महेंद्र गुप्ता दुसऱ्या क्रमांकावरती आहे. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड. बॉल चॉईस असणार नाही, कमिटी चॉईस बॉल असेल, लक्षात घ्या. कांदारी किंग्स कडून महेंद्र गुप्ता 29 बॉल 82 धावा 3 इनिंग मध्ये. आशिष मंडल US स्पोर्ट्स कडून 2 इनिंग 30 चेंडू 80 धावा त्यांनी बनवल्या. आतिश केदारे चौथ्या क्रमांकावरती साई वॉरियर्स कडून 2 इनिंग 23 चेंडू 77 धावा त्याच्या नावावरती. प्रवीण एक्का सकाळच्या सत्रामध्ये मात्र चांगला खेळ त्याचा आपण पाहिला. जयेश इंडियन संघाकडून 2 इनिंग 26 चेंडू 70 धावांवर तो 5व्या क्रमांकावरती आहे. प्रणील मोरे मात्र 6व्या क्रमांकावर दुबई वॉरियर्स कडून 2 इनिंग 23 चेंडू आणि 65 धावा असा मात्र स्कोर त्याचा पाहतोय. सादिक राजापूरकर 7व्या क्रमांकावर आयुषी चॅलेंजर्स कडून 2 इनिंग मध्ये 20 चेंडू आणि 59 धावा त्यांनी बनवल्या. दिनेश नाटेकर आहेत 8व्या नंबरवर, 9व्या नंबरवर सागर चौहान आणि 10व्या नंबरवरती मात्र आदर्श यादव. दरम्यान मॅचची सुरुवात. सत्या गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल यावेळेला ऑप्शनच्या बाहेर आपटलेला चेंडू होता, बाउन्सर केला गेला होता, परंतु त्याला मात्र अप्परकटच्या फटक्यासोबत उडवण्याचा प्रयत्न केला डीप पॉइंट वरून, परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॉल आणि बॅट मध्ये. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र यावेळेला पंचांकडून दिली गेली आहे गोलंदाज सत्याला. हा पहिला बाउन्सर. प्रणील मोरे आणि सुनील होले. प्रणील आणि सुनील मोरे आणि होलेची जोडी आहे मैदानाच्या आत. पहिला बॉल सिंगल आलाय. यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. पॉइंट आणि कव्हर पॉइंट मध्ये मात्र दोन्हीकडे फिल्डर आहेत. सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल चाललाय. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण अनुभवतोय या 2 दिवसांमध्ये. एक मैत्रीपूर्ण क्रिकेट जरी असलं तरी चुरस मात्र चांगली आहे. प्रत्येक सामना हा मात्र आपण जर पाहिलं तर रंगतदार झाला या स्पर्धेदरम्यान. काही सामने एकतर्फी झाले, अगदी हायएस्ट स्कोर बनवले गेले. 100 अधिक धावा आपण बनलेल्या पाहिल्या. सकाळच्या सत्रापासून मात्र काही वेळेला 97, काही वेळेला 94, एका वेळेला मात्र 90 धावा बनल्या. 91चं टार्गेट आणि चौथ्या सामन्यादरम्यान मात्र तब्बल 107 धावा. दरम्यान चांगला बॉल या वेळेला, त्याला मात्र सन्मान दिलाय. तो प्रणील मोरेने ड्राईव्ह केलं कव्हरच्या क्षेत्रात. एकेरी धाव घेतली जाते. 2 धावा. प्रोलिंग स्पोर्ट वरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. सुनील होले जात आहेत स्ट्राईकवर. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आतापर्यंत. आणि दरम्यान हा फुल टॉस बॉल, त्याचा मात्र पुरेपूर समाचार. सुनील होलेच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार 5व्या बॉलवर ओव्हर नंबर 1 मध्ये. हा पहिला बिग हिट आपण येताना बघतोय सत्याच्या गोलंदाजीमध्ये. फुलटॉस बॉल होता. जीसी फुलटॉस बॉलचा मात्र हा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. आणि दरम्यान यावेळेला हाफ ट्रॅकर शॉट. फाईन लेग मध्ये मात्र फिल्डर आहेत. बॉलने मात्र टप्पा पडल्यानंतर रस्ता बदलला आणि सरळ निघून गेला बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये तरी 2च धावा होत्या, परंतु मागील 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र यावेळेला संपलाय. साजन पाटील सर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी झालं. टप्पा पडल्यानंतर चेंडूने अगदीच मात्र काटा बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, रस्ता बदलला आणि सरळ गेला तो मात्र फाईन लेग सीमारेषा पार. धावा मिळाल्या. 4 ओव्हरची होती समाप्ती आणि 1 ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनगडी बाद 12 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात करतोय आज सुनील होले आपल्या फलंदाजीतून. मगाच्याही मॅच मध्ये प्रयत्न चांगले केले, परंतु थोडासा लवकर आउट होऊन माघारी परतला. या मॅच दरम्यान मात्र 3 बॉलमध्ये 11 धावांवरती तो आता मात्र सध्या बॅटिंग करतोय.
तर प्रणील मोरे मात्र थोडासा शांत आणि संयमी आहे. परंतु मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 55 धावा या खेळाडूने जमवल्या होत्या आपल्या टीमसाठी, आता सुद्धा मात्र अशाच मोठ्या धावांची गरज असेल. कारण समोर आपण जर पाहिलं तर US वॉरियर्स, उमेशजी कुळे आणि साजनजी पाटील यांचा संघ एक मजबूत, एक तुल्यबळ, एक बलवान, एक बलशाली, एक ताकदवर, एक ताकदवान संघ आहे. आणि त्यांच्या समोर जर मात्र विजय मिळवायचा असेल तर मोठ्या धावांची गरज असेल. दरम्यान ॲडव्होकेट साजन पाटील दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. थोडंसं आक्रमक क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र फ्लड लाईट्स मध्ये मात्र सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. या दुधिया रोशनीमध्ये आपण या संध्याकाळचा आनंद घेणार आहोत. फाईट फॉर युअर राईट्स या स्पर्धेचा आज दुसरा आणि अंतिम दिवस. अंतिम टप्प्याकडे आता हळूहळू स्पर्धा मात्र पुढे सरकते. ॲडव्होकेट साजन पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवरती. खार जिमखानाचे हे मैदान, आज या मैदानावरती मात्र एक क्रिकेटमय वातावरण आपण बघतोय. दरम्यान डेड बॉलचा इशारा आलाय पहिल्या बॉलसाठी. फलंदाज तयार नव्हते या पहिल्या बॉलसाठी. प्रणील मोरे या वेळेला शफल झाले. पहिलाच बॉल उडवून दिलाय सरळ, मात्र सीमारेषा पार. षटकार प्रणील मोरेच्या बॅटमधून येतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता, हलकासा लेग कटर, थोडस ऑप्शनच्या बाहेर येऊन मात्र ओव्हर दी कव्हर्स आपण जर पाहिलं तर ओव्हर दी डीप स्क्वेअर लेग, इनसाइड आउट खूप चांगले फटके खेळलेत प्रणीत मोरेने मागील 2 दिवसांपासून. आज हा पूर्ण दिवसभर आपण जर पाहिलं तर पॉपिंग क्रीजचा अगदी खोलवर वापर केला. आणखीन एक बॉल मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग वर फिल्डर आहेत, अडवला जातोय. अगदी मैदानाच्या 360 डिग्री मध्ये मात्र बॅटिंग केली आहे प्रणील मोरेने आज. एकोणीस धावा सध्या स्कोरबोर्डवर. सुनील होले ऑन स्ट्राइक. सुनील होलेसाठी मात्र हा फुल टॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार, येतोय षटकार. मैदानाचा आकार छोटा आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर चौकार षटकार अगदी सहज तुम्ही ठोकू शकता या मैदानावर. परंतु गोलंदाजांसाठीची मात्र परीक्षा आहे. गोलंदाजांना मात्र थोडासा जास्त कस लावावा लागतो या मैदानावर खेळत असताना. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी जर तुम्ही या मैदानावर केलात तर आणि तरच तुम्हाला यशस्वी होता येईल. अन्यथा ज्या दोन्ही बाजूला आपण बाउंड्रीज पाहतोय खूप लहान आहेत. जवळपास 40 ते 45 मीटरच्या या बाउंड्रीज आहेत. सध्या 26 धावा स्कोरबोर्डवर. पाचवा बॉल पुन्हा एकदा मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र अगदी इझिली हा बॉल ट्रॅव्हल करेल. खार क्रिकेट लीगच्या या बॅनर वरती जाऊन आदळलाय. सुनील होलेच्या बॅटमधून मात्र आणखीन एक दिमागदार, प्रणील मोरेच्या बॅटमधून हा आणखीन एक दिमागदार षटकार. ऑफस्टम्पच्या बाहेर लोअर फुल टॉस, फॉलिंग स्वीप आणि या फॉलिंग स्वीप सोबत बॉल जातोय तो सरळ बॅनरच्या दिशेने. हा एक हाती फटका आपण पाहतोय प्रणील मोरेच्या बॅटमधून. आणि यावरून आपल्याला अंदाज येईल या मैदानाच्या आकाराचा, किती सहजतेने मात्र षटकार ठोकले जाऊ शकतात या मैदानावर. शेवटचा बॉल, चांगला सन्मान दिलाय. या वेळेला मात्र अपील करतायत पंचांकडे. अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. 2 ओव्हर समाप्तीनंतर 32 धावा स्कोरबोर्डवर. सोळा धावा प्रति षटकाची सरासरी, 32 रन्स ऑन दी बोर्ड. गेले 2 दिवस मात्र माझ्यासोबत माझे सहकारी समालोचक मित्र म्हणून काम पाहतायत अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि सध्या
ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट विश्वात सुद्धा त्यांनी मात्र आपलं पाऊल टाकले असे सागर मोरे, एक युवा समालोचक. तसं बघायला गेलं तर मॅन फ्रॉम विक्रोळी आहेत, परंतु सध्या बायकाळा जे हॉस्पिटलला स्थित आहेत आमचे मित्र सागर. हळूहळू मात्र या ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट विश्वाकडे सुद्धा त्यांचं पाऊल मात्र यशस्वीरित्या पडतंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातल्या बऱ्याच स्पर्धा ज्यांनी गाजवल्या, अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील बऱ्याच खेळाडूंची तंतोतंत माहिती ज्यांच्याकडे आहे असे सागर मोरे आपल्यासोबत या कॉमेंट्री बॉक्स मधून. प्रोलिंग स्पोर्ट्स सुद्धा खूप चांगलं काम करतंय. विपुलजी पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम. क्रिस्टल क्लिअर क्वालिटी आहे. सिक्सर सुप्रीमोचं विशेष सहकार्य. सेट एंटरप्राइजेस सर्वे सर्वा केतनजी शेठ साहेब, त्याचबरोबर आपल्या सन्माननीय निर्मलाताई पाटील असतील, नायडू अण्णा असतील, बरेच मान्यवर लाभलेत. दरम्यान नवीन ओव्हरची सुरुवात या वेळेला बॅटची एज घेतोय. पाठीमागे बॉल चाललाय. फिल्डर मात्र तिकडे स्वतः बॉल अडवत असताना दुबई वॉरियर्स एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा प्रति षटकाची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात मात्र एकेरी धावेनं केली आहे विशालने. प्रणिल मोरे 7 चेंडूत 14, 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. सुनील होले आपण जर पाहिलं तर जवळपास 300चा त्याचाही स्ट्राईक रेट. 6 चेंडूत 19 धावांवर तो सुद्धा आपण बॅटिंग करताना पाहतोय. आणि हा तिसऱ्या षटकाचा दुसरा बॉल. खेळाडू मात्र तिकडे पोहोचला जरूर, थोडासा लांब राहिला खेळाडूपासून बॉल. चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट्स लावले खेळाडूने. पुन्हा एकदा मात्र सिंगल येते. दोन्ही बाजूने 14 बॉल 34ची भागीदारी. 8 चेंडूत 15 प्रणिल मोरे आणि 6 चेंडूत 19 सुनील होले. कोण बनणार लखपती, कोणाला मिळणार 1 लाख रुपयांचा पुरस्कार. साइड ऑफ ऍक्शन. या वेळेला मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. या ओव्हर मधून थोडासा शांत आणि संयमी खेळ करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. 14चा करंट रन रेट सध्या 2.5 ओव्हर नंतर 35 धावा. 3 चेंडूत मात्र मागील 3च धावा आल्यात. शेवटचे 3 बॉल या तिसऱ्या षटकातले. या वेळेला मात्र पॉवर जनरेट केली आहे. बॉटम हँडचा वापर डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरून चांगलं एलिव्हेशन बॉलला मिळतंय आणि बॉल सरळ निघून जातोय तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. बॅटचा फुल स्विंग पाहायला मिळाला प्रणिल मोरे कडून. ऑन साइडला अगदी ताकदीने हा फटका सजवलाय. हा खऱ्या अर्थाने सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार येतोय प्रणिलच्या बॅटमधून. स्कोर जाऊन पोहोचेल तो 41 धावांवर. या वेळेला मात्र बीट झाला प्रणिल. विशालचा एक यशस्वी बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडू पूर्ण झालेत. 9 धावा त्यांनी खर्च केलेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड. 41 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती. कोणतीही विकेट आलेली नाहीये. एक ऑल इज वेल असं आयोजन आपण पाहतोय. उडवला पुन्हा एकदा मनगटी फटका. फ्लॅट शॉट सोबत मात्र अजून 6 धावा शेवटच्या बॉलवर. 15 धावांचं हे षटक आणि संघाची एकूण धावसंख्या 3 ओव्हर नंतर 47 धावा. बिनगडी बाद दुबई वॉरियर्स. झाडा झुडपातून मात्र हा बॉल मैदानातून बाहेर जाताना आपण बघतोय. बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत या पॅडल स्वीप सोबत मात्र 6 धावा अजून येत आहेत प्रणिल मोरेच्या बॅटमधून. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हर नंतर बिनगडी बाद 47 धावा दुबई वॉरियर्स. एक शानदार सुरुवात दोनों बल्लेबाजों द्वारा.
गेंदबाज विकेट की तलाश में होंगे। 3 ओवर के बाद 47 रन। बॉल दे जरा, मैदानात बॉल पाठवा। आज हमारे साथ ऑफलाइन स्कोरर की भूमिका में ललित ठाकुर, जो कि एक अच्छे खिलाड़ी भी है। कल खेलते हुए हमने देखा था ललित ठाकुर को। आज एक अच्छी ऑफलाइन स्कोरिंग भी हमारे साथ बैठकर यहां पर पूरा दिन भर कर रहे हैं। बहुत बहुत धन्यवाद देना चाहेंगे ललित ठाकुर का भी। और इसी बीच आदिल शेख नया ओवर लेकर इस बार ड्राइव किया गेंद को काउ कॉर्नर की तरफ। फील्डर वहां पर मौजूद थे। अच्छी फील्डिंग का ये मुजाहिरा यहां पर देखने मिलेगा। अच्छा थ्रो भी वहां पर जाएगा आदिल शेख की तरफ। पहले बॉल पर मात्र सिंगल। पिछले ओवर की पहली 3 गेंदें जो हमने देखी थी, मात्र 3 रन आए थे, लेकिन पिछले 3 बॉल पर 2 छक्के लगाए, 1 डॉट बॉल। 15 रनों का वो ओवर रहा। फिलहाल टीम का स्कोर 48 रन बिना किसी नुकसान के। दुबई वॉरियर्स कलायु का इस्तेमाल किया है, फिर एक बार ड्राइव करते हुए बहुत ही आसानी के साथ 1 रन कंप्लीट करेंगे दोनों बल्लेबाज। अच्छी कॉलिंग, अच्छा कम्युनिकेशन, अच्छा हैंड एंड आई कोऑर्डिनेशन दोनों बल्लेबाजों के बीच। एक बड़ी पार्टनरशिप आज बिल्ड करते हुए ये दोनों बल्लेबाज, प्रारंभी और आरंभी दोनों बल्लेबाजों को हम देखेंगे। एक तरफ सुनील होले जो कि अब स्ट्राइक पर होंगे, और दूसरी तरफ प्रणील मोरे। आदिल की अगली गेंद, 2 बॉल 2 सिंगल आए। इस बार हाथ खोले सुनील होले, आउट हो जाकर वापस लौटेंगे। चलिए आइए, पैवेलियन में आपका हार्दिक स्वागत होगा। बड़ी मछली यहां पर जाल में फंसी। सुनील होले की पारी समाप्त। सीधे बैट से खेला, अधूरे मन के, अपूरी ताकत के साथ। लॉन्ग ऑन फील्डर के हाथ में यह आसान सा कैच। आखिरकार सफलता मिली आदिल शेख को। एक स्लोअर वन डिलीवरी थी, गति में अच्छा बदलाव किया था इस बार, अच्छा वेरिएशन, और इस वेरिएशन का फायदा हुआ इस बार US 11 को। आशीष मंडल वहां पर कैच के नीचे थे। बेहतरीन कैच के साथ सुनील होले की पारी समाप्त। पहला झटका दुबई वॉरियर्स को लगता हुआ 49 रनों पर। देखिए हमारे डगआउट में क्या चल रहा है उसकी भी पूरी जानकारी हम लेंगे। हमारे कैमरामैन कोई बॉल के साथ प्रैक्टिस कर रहा है, कोई अपना फ्रैंकी खा रहा है, कोई प्रैक्टिस के साथ ही साथ थोड़ी सी बातचीत भी वहां पर चल रही है आपस में। और इस बार स्लॉग स्वीप, फिर एक बार डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। रन मिलेंगे 4। संतोष गायकर आते ही चौका जड़ दिया और अपने टीम के 50 रन पूरे किए। 53 रन ऑन दी बोर्ड, 53 रन टीम के स्कोर कार्ड पर। चार गेंदें, 5वीं गेंद। इस बार थोड़ी सी यॉर्कर लेंथ पर डाली गई ये गेंद थी, खोद कर निकाला। सिंगल लेने का मौका मिला है बल्लेबाजों को। 54 रन होंगे टीम के स्कोर कार्ड पर इस सिंगल के साथ। आखिरी गेंद शेष होगी इस ओवर की। मात्र 7 रन और 1 विकेट अब तक आदिल के नाम पर। 5 गेंदें समाप्त। 12 गेंदों में 28 रन पर प्रणील मोरे पिछले मैच में अर्धशतक जड़ा था। और ये फुल टॉस, फिर एक बार आड़े बल्ले के साथ 4 रन और यहां पर मिलने वाले हैं प्रणील मोरे के लिए। दुबई वॉरियर्स जाकर पहुंचेगी 4 ओवर के समाप्ति के बाद 58 पर 1। 11 रनों का ये ओवर। इस बार भी ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में उसे घुमा दिया प्रणील मोरे ने। ये दे घुमा के चौका। बिल्कुल ये गैप में निकली हुई गेंद, 4 रन
और 4 ओवर के समाप्ति के बाद 58 पर 1। 13 गेंदों में 32 पर प्रणील मोरे। संतोष गायकर 2 गेंदों में 5 रन। अब आखिरी 2 ओवर का खेल शेष है और ये बैटिंग पावर प्ले का स्वीकार किया इस दोनों बल्लेबाजों ने। शुरुआती बल्लेबाजों ने एक अच्छी पार्टनरशिप निभाई 49 रनों की। उसके बाद अब सुनील होले आउट होकर वापस लौटने के बाद संतोष गायकर जो भी जैसे ही मैदान के अंदर गए चौके के साथ अपने वैयक्तिक रनों का खाता संतोष ने खोला था इस ओवर की चौथी गेंद पर। 4 ओवर समाप्त 58 पर 1। फिलहाल ये स्थिति आप देख पाएंगे दुबई वॉरियर्स की। अभी भी 12 गेंदे बल्लेबाजों के हाथों में। जिस प्रकार पिछले मैच में पिछले लास्ट 2 ओवर में 55 रन जमा किए थे अपनी टीम ने दुबई वॉरियर्स ने, कुछ इसी प्रकार की बल्लेबाजी की जरूरत पड़ेगी इस मैच में भी, क्योंकि स्कोर उतनी अच्छी स्थिति में नहीं माना जाएगा, क्योंकि 58 रन मात्र वहां पर आपको दिखाई देंगे स्कोर कार्ड पर। बॉलिंग मार्क पर मंथन। मंथन की पहली गेंद लोअर फुल टॉस थी। इस बार बाहर आकर बैकफुट पर जाकर जगह बनाते हुए, रूम बनाते हुए बाहरी किनारा और 4 रनों का और सहारा यहां पर मिलेगा दुबई वॉरियर्स के लिए। संतोष गायकर के बैट से लगते हुए सीधे शॉट थर्ड मैन फील्डर को पार करते हुए चीरते हुए 4 रनों के लिए। बहुत ही तेजी के साथ ट्रैवल हुई है गेंद। फील्डर जब तक बॉल पर पहुंचते, बॉल को रोकने की कोशिश करते, तब तक ये 4 रन आ चुके थे। मंथन के पहले ही बॉल पर चौका लगा है। संतोष गायकर वैसे देखा जाए तो अच्छा कॉन्फिडेंस दिखा इस बल्लेबाज में आज। तेज तर्रार गेंद इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, नो चांस और 4। 2 लगातार चौके संतोष गायकर के बल्ले से। थोड़ी सी ज्यादा गति और हाफ ट्रैकर गेंद, पुल किया और पुल के साथ ये 4 रन और मिलेंगे दुबई वॉरियर्स को। 66 पर 1, 2 चौकों के साथ। फिर एक बार फाइन लेग के ऊपर से इस बार 1 बाउंस और 1 चौका। लगातार 3 चौके यहां पर आए हैं संतोष गायकर के बल्ले से। यह खासियत है इस बल्लेबाज की, यह क्षमता है इस बल्लेबाज की। हाफ ट्रैकर गेंदें डाली जा रही है और उनका पूरा समाचार लिए जा रहा है संतोष गायकर। देखिए वहां पर पेड़ की एक टहनी नीचे गिर चुकी थी बॉल लगने के बाद, और संतोष गायकर ने बताया कि शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं, हम आंधी से कहे कि जरा अपनी औकात में रहे। लगातार 3 चौके आए हैं इस बार। स्कोर जाकर पहुंचा है 70 पर 1। इस बार प्रेशर बना है गेंदबाज के ऊपर। थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी का प्रदर्शन इस बार। ऑफ स्टंप के कुछ ज्यादा ही बाहर डाली गई है गेंद। व्हाइट बॉल का इशारा आएगा अंपायर्स द्वारा। एक्स्ट्रा रन जुड़ेंगे टीम के स्कोर कार्ड पर। 71 पर 1 होगा। अभी भी 3 गेंदें इस 5वें ओवर की शेष है। 6 ओवर का यह मुकाबला। 13 गेंदें 32 रन बना चुके हैं संतोष गायकर। दूसरी तरफ 5 गेंदों में 17 पर, और इस बार कॉट बिहाइंड। और एक झटका लगेगा दुबई वॉरियर्स को। मंथन को सफलता मिली, लेकिन एक थोड़ा सा महंगा ओवर यहां पर डालते हुए दिखाई देंगे मंथन। अब तक के 13 रन खर्च कर चुके हैं। इनसाइड एज लेकर मात्र सीधे विकेट कीपर की तरफ गई थी ये गेंद। एक अच्छी स्पोर्ट्समैन स्पिरिट वहां पर दिखाई मंथन ने भी। जैसे कि हमने देखा मंथन ने आउट किया, हल्का सा सेलिब्रेशन किया, और उसी के साथ अब स्कोर की बात करें तो 71 पर 2। 71 for 2 आफ्टर 4.4 ओवर्स।
4.4 गेंदों की समाप्ति के बाद 71 रन 2 विकेटों के नुकसान पर। डगआउट में अब थोड़ी सी हलचल शुरू होना जायज है, लेकिन नए बल्लेबाज कौन आएंगे? सागर चौहान के कंधों पर यह अब जिम्मेदारी सौंपी गई है अगले रन बनाने की। इस ओवर की 2 गेंदें और इसके बाद 1 ओवर, यानी 8 गेंदें हैं सागर चौहान के हाथों में। मंथन के ओवर की आखिरी बॉल, 2 गेंदों का खेल है और इस बार एक्स्ट्रा कवर पर फील्डर थे। एक आसान सा कैच वहां पर और सागर चौहान आए कदमों वापस लौटेंगे पेविलियन की दिशा में। और एक सफलता मंथन को मिली। 5वें बॉल पर सागर चौहान आउट। स्ट्रेट इनटू द बास्केट, जहां पर फील्डर थे वहां पर गई ये गेंद और एक विकेट का पतन। अभी ये बैक टू बैक विकेट्स थोड़ा सा प्रेशर बनाएंगे दुबई वॉरियर्स के आने वाले बल्लेबाजों पर। बड़ी जिम्मेदारी है, ये मुकाबला किसी हालात में जीतना है। सचिन चामोर और दीपक कामत का भी यहां पर शुभागमन हुआ है आज मैदान पर। नौवा खाने के बाद आज यहां पर अपना मुंह दिखाया उन्होंने। लेकिन दीपक घबराने की बात नहीं है, आज आपके साथ कृष्णा नायडू भी जुड़ चुके हैं। दूसरा नौवा खाया आज कृष्णा नायडू ने। और इसी बीच ओवर की आखिरी गेंद, इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था, टाइमिंग अच्छी नहीं थी। डीप में फील्डर तैनात रहेंगे, एक ही रन लेने का मौका मिलेगा आखिरी बॉल पर। 5 ओवर की समाप्ति यहां पर कोई रन नहीं लिया इस बार। कुछ पल के लिए ऐसा लगा कि रन लेंगे, लेकिन वहां पर फील्डर जो तैनात थे तो स्ट्राइक मुझे लगता है कि प्रणील मोरे को देने का ये प्रयास था सचिन चामोर द्वारा। पहला बॉल यहां पर खेला गया। 5 ओवर की हुई समाप्ति 71 पर 3, 71 विद द लॉस ऑफ 3 इन द एंड ऑफ 5 ओवर्स। आखिरी ओवर का खेल अब शेष होगा। आज यूएस वॉरियर्स के कोनर मिस्टर उमेश कुड़े जी भी यहां पर हमारे साथ जुड़े हुए हैं। साजन पाटिल सर जो है वो इन एक्शन है मैदान के अंदर। बड़ा योगदान रहा है उमेश 11 का टेनिस क्रिकेट विश्व के लिए। पहली गेंद इस बार व्हाइट बॉल के इशारे की मांग कहीं ना कहीं ये सोच रहे थे, इंतजार कर रहे थे अंपायर का, लेकिन ये फेयर डिलीवरी का इशारा आया अंपायर द्वारा। प्रणील मोरे छोड़ दिया था ये बॉल। सत्य अपना वैयक्तिक दूसरा ओवर शुरुआत करते हुए डॉट बॉल के साथ शुरुआत, राइट आर्म राउंड। और इस बार भी देखेंगे, जैसे कि देखा हमने सादिक राजापुरकर जी के पास, बिल्कुल ये स्निक का आवाज भी हम तक पहुंचा था, तो ये बल्लेबाज प्रणील मोरे को वापस लौटाने का एक सफल प्रयास था गेंदबाज सत्या द्वारा। चौथा झटका लगेगा दुबई वॉरियर्स को। चौदह गेंदों में 32 रन बनाकर प्रणील मोरे पैविलियन की दिशा में वापस लौटते हुए। चलिए बाकी की टीमों को मैं यहां पर अब सेमीफाइनल्स की तैयारी करने का जरूर मैसेज देना चाहूंगा। सूचना होगी कि अगला मुकाबला जो है वो सेमीफाइनल का मुकाबला होगा। और इसी बीच नए बल्लेबाज सूरज यादव, सत्या की तीसरी गेंद, और तीसरी गेंद पर फिर एक बार मिड विकेट की दिशा में फील्डर वहां पर मौजूद, एक सिंगल वहां पर लिया गया है।
इस मैदान पर दूसरा रन दौड़कर पूरा करना उतना आसान है नहीं। एक तो आप यहां पर सिंगल लेकर संतुष्ट रहे या फिर चौके छक्के लगाए, वही आपके लिए बेहतर होगा। और इस टूर्नामेंट के माध्यम से आप चौका छक्का ही नहीं तो नौवा भी लगा सकते हैं। इस बार हवाई यात्रा पर गेंद है और ये सीधे चली जाएगी बाउंड्री लाइन के पार, 6 रन के लिए। ये लॉन्ग रेंज में मारने में महारत हासिल है इस बल्लेबाज को, ये उनका चहीता रेंज है। रेहान आप जहां भी है प्लीज स्टेज की तरफ आइए आप। और इस बार पारी समाप्त होगी सचिन चामोर की। कॉट एंड बोल्ड किया इस बार गेंदबाज सत्या ने, दूसरी सफलता मिली है सत्या को। राउंड स्टंप्स डाल रहे थे, इस बार बैट का चेहरा थोड़ा सा ज्यादा ऊपर रहा, हवा में उछली खुद गेंदबाज सत्या वहां पर पहुंचे और एक आसान सा कैच वहां पर पकड़ा सत्या ने। अलग अलग एंगल से ये कैच आप एक्शन रिप्ले के माध्यम से देख पाएंगे। प्रोलिंग स्पोर्ट्स के हमारे सभी कैमरामैन, बहुत अच्छा कैमरा वर्क आपको देखने मिलेगा। इथून दाखवलं, तिथून दाखवलं, वरून दाखवलं, पण करून दाखवलं। भावांनो तुम्हाला सलाम आहे। ओहो, आडव्या बॅटने यावेळेला पुन्हा एकदा लॉंग रेंज शॉट खेळलाय आणि सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल, विकेटचं पतन होत आहे। 3 विकेट सत्याने पटकावले या मॅच दरम्यान। हाफ ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा आडव्या बॅटने पुल केलेला बॉलला लॉंग रेंज शॉट खेळत असताना अप्रतिम कॅच, चांगलं जजमेंट पाहायला मिळालं। प्रतीक राऊत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, एक अप्रतिम फिल्डिंग। प्रतीक जाधव, माफ करा। दरम्यान पहिल्या 6 ओव्हरचा खेळ संपलाय। 78 धावा बनवल्या आपण दुबई वॉरियर्सने आणि 79 धावांचं मात्र आता टार्गेट सेट केलं गेलंय। येणाऱ्या 36 बॉल मध्ये 79 धावा बनवायचे आहेत यूएस वॉरियर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी। मोठं टार्गेट नाहीये, कारण सकाळच्या सत्रापासून आपण 90+ स्कोर पाहत होतो। मगाच्या मॅच मध्ये 100 अधिक धावा सुद्धा बनल्या। सागरला मात्र आता 79 धावांचं हे टार्गेट चेस करायचंय, त्यामुळे मायक्रोफोनवर मी मात्र आता निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र सागर मोरे यांना। धन्यवाद।
थँक्यू सो मच रोशनजी. मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं. मस्त गरमागरम सर्व चाय पिऊन आता मॅचकडे वळत आहेत आणि 36 बॉलमध्ये 79 धावांचं टार्गेट आहे. आमचे अंपायर्स पण रेडी होत आहेत. अंपायर्सने मला असं वाटतं 3 गॉगल घातले आहेत, 2 कॅपवरती आहेत आणि एक त्यांच्या डोळ्यावरती आहे. नदीम सरांनी 3 गॉगल घातले आहेत. सो त्यांना आता एवढी मुंबईत हिट आहे. सादिक सर पण आमचे तिकडे तयार झालेत आणि एक महत्वाची मॅच असणार आहे. जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होणार आहे. US स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध दुबई वॉरियर्सने 79चं टार्गेट केलंय 36 बॉलमध्ये. शेवटचा व अंतिम दिवस, काही क्षण बाकी आहेत. कोण क्वालिफाय होईल सेमीफायनलमध्ये आणि बघा 3 संघ क्वालिफाय झालेत कालच्या दिवसामध्ये. आयुषी चॅलेंजर्स, कंधारी किंग्स, 2 संघ क्वालिफाय झाले कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं जयश 11 इंडियन तिसरा संघ क्वालिफाय झालाय. खार क्रिकेट लीग के ब्यूटीफुल ट्रॉफी यहाँ पर लेडीज स्क्रीन पे यूट्यूब पे यहाँ पर देखते हुए सभी हमारे जो यूट्यूब पे जुड़ चुके हैं. जो जीतेंगे फाइट फॉर योर राइट्स की ये ट्रॉफी. लेट्स प्ले गेम ऑन. एक इंपॉर्टेंट मैच, जो जीतेगा वो सेमीफाइनल के लिए क्वालिफाई होगा. और दोनों टीम के लिए ऑल द बेस्ट. US स्पोर्ट्स बनाम टीम दुबई वॉरियर्स. बॉलिंग के लिए प्रणील मोरे. पहले ही गेंद पे यहाँ पर हल्ला बोल करने की कोशिश की. बॉल हवा में, गेंद पर वहां पर फील्डर है और अच्छी फील्डिंग वहां पर. अच्छा एफर्ट्स संतोष गायकर वापरते और संतोष ने एक अच्छा बॉल स्टॉप किया अपनी टीम के लिए. चांगला बॉल अडवला तिकडे संतोष गायकर यांनी आणि बॉलिंगसाठी प्रणील मोरे पहिलीच ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर आता आशिष 2 रन तिकडे कंप्लीट केले गेले. 79चं एक छोटं टार्गेट आहे. छोटं मी असं म्हणेल कारण की काल 116 117चं टार्गेट होतं. त्यामुळे एक छोटं टार्गेट आहे. त्यामुळे आता बॉलिंग जर चांगली केली तर टीम दुबई वॉरियर्स पण संघामध्ये मॅचमध्ये येऊ शकतो. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला आहे. अगदी सिंगलने तिकडे स्कोर पुढे जाईल. 3 रन झालेत. US स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर दुबई वॉरियर्स अशी मॅच चालू आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खार क्रिकेट लीग सीझन 1 पहिला क्रमांक 1,11,111 आणि आकर्षक अशी ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,555. स्ट्राईक एंडला आदिल शेख, ज्यांनी चांगली बॉलिंग केली होती मगाच्या मॅच मध्ये. या बॉलवर अल्टी पल्टी आणि बॅट्समनला इकडे थांबवलं. वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण प्रणील मोरेने पण बॉल हा धीम्या गतीने टाकला गेला तिकडे. डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 3 रन खर्च केले गेले. चांगली इकॉनॉमी बॉलिंग प्रणीलने आता पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत केली आहे. थोडं चान्स घेणं गरजेचं आहे. आदिलला पॉवर प्ले रन करणं गरजेचं आहे US स्पोर्ट्स संघासाठी जर पुढे क्वालिफाय व्हायचे तर. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा किपरच्या हातामध्ये बॉल. नरेश शर्मा यांनी चांगला बॉल कलेक्ट केला मागे यष्टांच्या मागे. डॉट बॉल. शेवटचा अंतिम दिवस आहे. एक भव्य दिव्य असं आयोजनाच्या परिसरामध्ये खार क्रिकेट लीग खार जिमखान्यामध्ये आपण 2 दिवस क्रिकेट आनंद घेतला गेला. बॉलिंगसाठी प्रणील स्ट्राईक एंडला आदिल. या बॉल आदिलने फ्लिक केले गेले. हेलिकॉप्टर उडवला गेला. एक चांगला टायमिंग. सड़क पे कड़क 6 रन के लिए बेहतरीन टाइमिंग यहाँ पर आदिल के बल्ले से. फक्त मनगटाचा वापर केला गेला. फ्लिक केला गेला तिकडे आणि काय बॅटिंग केली गेली. अफलातून स्ट्रोक आदिल शेखचा. रन झालेत 9. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले. बॉलर पुन्हा त्या प्रणील स्ट्राईक केला बॅटर
आदिल शेख. या बॉलवर देखील कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 6 रनसाठी एक चांगलं टायमिंग केलं गेलं बॅटर आदिलने. क्लासिकल अंदाजामध्ये हा स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 6 ऑफ स्टिकच्या खूप बाहेर बॉल आणि स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट टायमिंग करत असताना फ्लॅट 6 रन झालेत. आपण पाहिलं तर इकडे 15 रन झाले फलकावरती. मॅच आता पाहिली तर पुन्हा एकदा क्लोज अंताना पाहिली गेली बॅटिंग टीम US स्पोर्ट्स. 30 बॉल मध्ये 64 धावांची गरज आहे आता मॅचला जिंकण्याकरिता. जो जिंकेल तो सेमीफायनल साठी क्वालिफाय होणार आहे. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं प्लॅटफॉर्म, सर्व स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. फाईट फॉर युअर राईट्स फाउंडेशन, दिनेश नाटेकर, जिमे आणि संपूर्ण त्यांची टीम ज्यांनी या टुर्नामेंटला खूप चांगलं मदत केली, असे सर्व स्पेशल थँक्स त्यांच्यासाठी. सादिक राजापूरकर आणि संपूर्ण त्यांची टीम, मनीष कोटियन, रामलाल, अनिल मोरे, समीर हुसेन, विजय कासारे, दिनेश रत्नावर, मलिंगा यांनी हे सपोर्ट केलंय. आणि अंपायर्स मात्र मला असं वाटतं इकडे पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला. आशिष आणि आदिलने हे डिसिजन घेतलंय. निर्मलताई पाटील यांचे देखील आभार आहे, ज्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं गेलं. त्यानंतर समीर शेख, सुंदरांना नायडू, साई नायडू, बुरान अचवा, नरेश शर्मा, रफिक भाई, गोल्डन लाइट्स, फयाज शेख, जितू मोरे, आकाश, दर्शन येलवय, अक्षय कांबळे, कृपेश वैती, सर्व टीम्स कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर देखील आयुषी चॅलेंजर्स, कंधारी किंग्स हे 2 संघ क्वालिफाय झालेत. आज देखील 2 संघ क्वालिफाय होतील. जयेश 11 इंडियन एक संघ क्वालिफाय झाला. आता या चालू असलेल्या मॅच मध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे. बॉलिंग साठी दुसरी ओव्हर घेऊन बॉलर पहिलाच बॉल ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी गुदगुल्या बॉल ट्रॅव्हल होतो तिकडे. चांगला बॉल कलेक्ट केला फिल्डरने. 63 धावांची गरज आहे. झोन 29 बॉल मध्ये 79चं टार्गेट आहे. आदिलने जर लगातार 3 6 मारले तर समीर खान यांच्याकडून देखील त्याला कॅश प्राइज असणार आहे. आणि पहिल्याच बॉलवर मात्र फेस करत असताना 6 रनसाठी आदिल एक वेगळ्या स्टाईल मध्ये आदिलने मात्र टायमिंग केलं गेलं आणि पहिला 6 तर आलाय या ओव्हरचा. चांगला टायमिंग करत असताना आदिल ऑफस्टिकला पूर्णपणे बाहेर आले. त्यानंतर एक वेगळ्या स्टाईलने हल्ला बॉल केला 6 रनसाठी. या बॉलवर देखील स्ट्राईकेटला फेकी केली गेली आणि तिकडे नो बॉल नो प्लस, म्हणजे इकडे फ्रीडचा पण चान्स असणार आहे. बॅटरला आता चान्स घेणं गरजेचं आहे. त्यात पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्यामुळे इकडे आता फायदा उचलणं गरजेचं आहे. बॅटर आशिष मंडल. या बॉलवर देखील हल्ला बॉल हवेत जातो. तिकडे फिल्डर आहेत, बट नो बॉल असल्यामुळे फ्रीडमुळे तिकडे 1 रन मिळेल. चांगली बॉलिंग करते संतोष. एक 6 आल्यानंतर एक एक्स्ट्रा आली, बट त्यानंतर चांगला पिचिंग पाहिली गेली. 25 रन्स झालेत. मॅचला जिंकण्याकरिता अजूनही मॅचला 54 धावांची गरज आहे 27 बॉल मध्ये. या बॉलवर देखील बैठक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वेगळ्या स्टाईलने अक्षरशः पडले, बट स्ट्रोक मात्र मिस नाही केलाय. चांगला फटका आदिल शेखच्या बॅटमधून. दुसरा 6 या ओव्हर मध्ये. आदिल ऑन फायर. अफलातून बॅटिंग आदिलची. अगदी अडव्या बॅटने प्रॉपर टायमिंग केलं आदिलने. या बॉलवर देखील कव्हर लागली, हलक्यात ढकलला गेलं. 1 रन तिकडे सिंगल मिळेल. स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल 32.
जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे, जो जिंकेल तो पुढे खेळेल. त्यामुळे डू ऑर डायची मॅच आहे, करो या मरो. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला गेला, तिकडे फिल्डर आलेत, एक सिंगल रन मिळेल. खार जिमखान्यामध्ये आपण सर्वात आहोत आणि खूप चांगला आयोजन. 2 ओव्हर खेळ समाप्त झालाय, स्कोर झालाय 33. 24 बॉल मध्ये 46 धावांची गरज है मैच जिंकण्याकरिता. 24 गेंदों में 46 रन की जरूरत है मैच को जीतने के लिए. टीम यूएस स्पोर्ट्स रिक्वायर्ड रन रेट 16.5 और रिक्वायर्ड रन रेट 11.5 और करंट रन रेट 16.5. दुबई वॉरियर्स का और यूएस स्पोर्ट्स का ये मुकाबला खार क्रिकेट लीग यूएस स्पोर्ट्स का लोगो बेंच में, और एक बेहतरीन मुकाबला यहाँ पर चलते हुए प्रो लीग पे यहाँ पर. और कंपैरिजन देखो तो फर्स्ट इनिंग में 32 रन पे 0 विकेट था और अभी सेकेंड इनिंग में देखो 33 पे 0 है. मतलब बैलेंस मैच चालू है. यहाँ पर मैच पलट सकता है, विकेट आया तो मैच यहाँ पर पलट सकता है, बट यहाँ पर 33 रन हो चुके हैं. बेहतरीन प्लेटफॉर्म यंग टैलेंट के लिए. जिमी नाटेकर और समोर उनकी टीम यहाँ पर एक अच्छा ऑर्गेनाइज किया. और अभी बॉलिंग के लिए फिर से प्रनिल मोरे, जिन्होंने अच्छा एफर्ट्स इस टूर्नामेंट में और इस मैच में और इसके पहले मैच में अपनी टीम के लिए जीतने के लिए. बहुत सालों से ये प्लेयर मुंबई के लिए क्रिकेट खेलते हुए, और मुंबई का टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट उन्होंने बहुत सालों से देखा है, खेला है. सो एक एक्सपीरियंस प्लेयर है, इस वक्त से बिलोंग करते हैं प्रनिल मोरे. और उनका अलग ही स्टाइल है बैटिंग करने की. बहुत फेमस प्लेयर है जिन्होंने अच्छा क्रिकेट खेल चुके. अभी 24 गेंदों में 46 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. बॉलिंग के लिए प्रनिल मोरे इस बार सामने खेलने की कोशिश की, एक सिंगल रन वहां पर और 1 रन के साथ स्कोर कार्ड 34. दूसरा ओवर अंतिम दिन इस टूर्नामेंट का. अभी बैटिंग के लिए आदिल, जो 8 गेंदों में 26 रन पे बैटिंग कर रहा है. एक बेहतरीन ऑलराउंडर यहाँ पर. बॉलिंग अच्छी की पहले मैच में, अभी बैटिंग भी, और इस बार भी फ्लिक कर दिया. इस बार भी एक फ्लैट स्ट्रोक खेलने की कोशिश की, वहां पर भी एक हल्ला बॉल 6 रन के लिए. आदिल शेख, देखो दोनों एंड से आदिल बैटिंग कर रहा है. मतलब विजय कासारे एंड से भी बैटिंग की और जिमी नाटेकर एंड से भी उन्होंने बैटिंग की है. दोनों एंड से बैटिंग कर रहे हैं. बेहतरीन टाइमिंग. 40 रन हो चुके अभी तक. 40 रन यहाँ पर स्कोर कार्ड पे. इस बार देखो प्रनिल ने भी यहाँ पर बीट कर दिया, और यहाँ पर मेरे को लगता है आदिल को ग्राउंडच्या माळी आपण मामा कुठे असेल तर आपण इकडे यायचं आहे. बट प्रनिल ने यहाँ पर साबित कर लिया और यहाँ पर विकेट बाहर भेज दिया. सो गुड बॉलिंग प्रनिल, और प्रनिल बहुत सालों का एक्सपीरियंस उन्होंने शेयर किया और आदिल को यहाँ पर बाहर भेज दिया. वेल प्लेड, बट आदिल की एक बार जोरदार तालियां. वेल प्लेड आदिल. आदिल ने जो स्टार्ट दिया अपनी टीम के लिए, अच्छा बैटिंग अपनी टीम के लिए किया आदिल ने. वेल प्लेड, और आधा रन उन्होंने टीम के लिए करके वापस यहाँ पर आते हुए आदिल. बेहतरीन बैटिंग. 40 40 रन यहाँ पर हो चुके हैं और अभी मैच जीतने के लिए 21 गेंदों में 39 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. देखो विकेट आ चुके हैं और यहाँ पर अभी ये टर्निंग पॉइंट हो सकता है या नहीं. न्यू बैटर अभी बैटिंग के लिए निलेश सावंत. निलेश सावंत येतात कॅप्टन बॅटिंग साठी. बघूयात कशा प्रकारे कामगिरी करते निलेश. बॉलिंग साठी प्रनिल मोरे. या बॉलवर देखील चांगली पिचिंग पाहिली गेली प्रनिल यांच्या माध्यमातून. व्हेरिएशन, बॉलला टॉस केलं आणि स्लोअर वन. काय बॉलिंग केली गेली. ओल्ड इज गोल्ड. चांगलं क्रिकेट, खूप वर्षापासून अनुभव आहे आणि हा बॉल देखील टॉस केला गेला. ही मॅच अजूनही फिरू शकते का. दोन्ही टीमकडे मॅच तेवढीच बॅलन्स आहे. मॅच जर एकात दुसरी ओव्हर अजून चांगली सेफ आली तर मॅच मध्ये येऊ शकतो संघ. यूएस स्पोर्ट्स संघ देखील, आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर दुबई वॉरियर्स.
इकडे पण चुकीच्या पद्धतीने थ्रो पाहिला गेला आणि रन एक सिंगल रन मिळेल. चांगली बॉलिंग केली प्रणीलने या ओव्हरमध्ये. एक 6 आला, एक विकेट आलंय. चांगली पिचिंग, लाईन लेंथ प्रॉपर होती त्यांच्याकडे. स्ट्राईक एंडला तर आशिष मंडल, त्याला पण थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. हा बॉल महत्वाचा असणार आहे. या बॉल देखील आडव्या बॅटने चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 6 रनसाठी फ्लॅट 6. आशिष मंडलने या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्वतःला प्रूफ केले. मागील मॅच मध्ये देखील आपल्यातून बॅटिंग केली होती. आता 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 32 धावांची गरज आहे. 18-32. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम US स्पोर्ट्स बनाम टीम दुबई वॉरियर्स. बघूयात कोण जिंकेल ही मॅच. 18 बॉल मध्ये 32 धावांचं समीकरण. अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. क्लोज होईल का मॅच? चारी मॅच जर पाहिलं तर कुठलीही मॅच चेस रन झालेले नाहीयेत. बरे 18 बॉल 32 होतील का आता बघूयात. आजचा दिवस पूर्ण जर पाहिला तर सकाळपासून ज्या चारी मॅच झाल्यात त्या कुठल्याच मॅच मध्ये रन चेस होत नाहीयेत. त्यामुळे हे 18 बॉल 32 चा कॅल्क्युलेशन होईल का? US स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध दुबई वॉरियर्स. हाय व्होल्टेज मॅच. बॉलिंग साठी सूरज. स्ट्राईक एंडला बॅटर कॅप्टन निलेश सावंत. निलेश सावंत देखील चान्स घेणं गरजेचं आहे. त्याला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. 18 बॉल 32 करायचे आहेत. हा बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर, तिकडे नो बॉल. आणि आता मात्र फील्डचा इकडे चान्स असणार आहे. अठरा चेंडू आणि 31 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. नो नाहीये, व्हाईट बॉल. ओके, म्हणजे आता फ्रीट नाहीये त्यामुळे अठरा बॉल मध्ये 31 रन्स करायचे. स्ट्राईक केला बॅटर निलेश. या बॉलवर कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द इव्हनिंग. चांगला टायमिंग करत असताना बॅटर निलेश सावंत. प्रॉपर टायमिंग करत असताना निलेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगलं टायमिंग निलेश सावंतचं. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर पाहिलं गेलं. सूरजने पण चांगलं कमबॅक केलं गेलं. 6 आल्यानंतर 54 धावा झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला टायमिंग आहे. फिल्डर आहेत तिकडे आणि निलेशला मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येते विकेट. दुसरी विकेट येते. कॅच चांगली पकडली गेली तिकडे. संतोष तिकडे होते आणि संतोषने अगदी इझी कॅच तिकडे पकडली. त्यानंतर आपण पाहिलं तर सेलिब्रेशन आणि एक महत्वाची विकेट आपण पाहिलं तर निलेश सावंतला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बघत कोण बाजी मारेल. खार क्रिकेट लीगचं हे पहिलंच पर्व आहे आणि खूप चांगलं आयोजन. दिनेश नाटेकर, जिमी आणि त्यांची संपूर्ण टीम. फाईट फॉर युअर राईट्स हे त्यांचं टॅगलाईन आणि त्यांनी सर्व मित्र त्यांचे एकत्रित एक चांगलं प्लॅटफॉर्म. सर्व यंग टॅलेंटसाठी 54 रन झाले. 2 विकेट गेली आहेत.
15 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. 15 बॉल 25. हे 3 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत या ओव्हरचे. लास्टला 12 बॉल 20, 12 बॉल मॅच बघायला मजा येईल. या बॉलवर पण ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले आणि 4 रन मिळतात. चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं गेलं आणि 4 रन. प्रेशर दूर केलं बघा. विशाल पाटीलने प्रेशर दूर केलं. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली त्यामुळे विशालचा आता कॉन्फिडन्स वाढलाय. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल होता. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्याचा कॉल होईल का? लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. या बॉल देखील हलक्यात आणि अगदी पेशन्स लेवल स्ट्रोक पाहिला गेला. अगदी हलक्यात ढकलला गेला. तिकडे सिंगल रन. थोडा बॉल फंबल झाला पण 1च रन मिळेल. आणि रन झाले 60. 60 रन झाले धावफलकावरती. 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. 12 बॉल 19. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता. कोण जिंकेल कोण हरेल बघूयात. 12 बॉल 19 ला काय इक्वेशन असेल. चांगली मॅच आहे. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. दुसरा व शेवटचा व अंतिम दिवस आहे आज खार क्रिकेट लीग. यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल असं आपलं रूट असणार आहे. सर्व आमचे प्रेक्षक जे बिल्डिंग्स वरून देखील मॅचचा आनंद घेत आहेत. बाल्कनी मधून मॅचचा आनंद घेत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट एन्जॉय करतायत. संध्याकाळी मस्त ते आता टेरेसवरती आलेत. गॅलरीमध्ये आलेत आणि मस्त मॅच बघतायत. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं. काही जणांना क्रिकेट बघायला. सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. खार क्रिकेट लीग मध्ये आज आपण खार जिमखान्यामध्ये आहोत. ज्या जिमखान्याची देखील चर्चा संपूर्ण मुंबईत पाहिली गेली आणि एक चांगलं ग्राउंड, एक चांगलं जिमखाना, फेमस जिमखाना खार जिमखाना. US स्पोर्ट्सला आता मात्र 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. अभिषेक यादव होतात बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला बॅटर आशिष मंडल. 12 बॉल 19 ही ओव्हर खूप महत्वाची आहे. 12 बॉल 24 ची मॅच आठवते सर्वांना. आदिलने जी ओव्हर टाकली होती 1 रनची, त्यामुळे तशी एक ओव्हर आली तर मॅच बघायला मजा येईल. अजूनही पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने खेळले गेलेत. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि बॉल मात्र निघून जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. रन मिळतील 4. समीकरण आता सोपं झालंय. आणि आता 11 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. सर्व मुंबईकर अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल चांगला यॉर्कर पाहिला गेलाय. समीकरण बदलेल का? मॅच बदलेल का? 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता आपण पाहिलं तर 15 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. 1 रन मिळेल. लास्टला 6 बॉल 10 वगैरे बघायला मिळेल का यावर पण नजर आहे सर्वांच्या. 65 धावा झाल्या धावफलकावरती. 14 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 9 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. हे US स्पोर्ट्सचं डगआउट आहे. उमेशजी कुळे स्वतः तिकडे अगदी थोडं प्रेशर मध्ये आहेत. बघा म्हणजे मॅच जिंकू या हरो, बट मॅच टफ झाली पाहिजे. बघायला मजा आली पाहिजे. 9 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला विशाल पाटील. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल फटका फसला गेलाय. बॉल हवेत आहे. 1 रन कंप्लीट केले गेले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि 2 रन तिकडे मिळतात. 67 धावा झाल्या धावफलकावरती आणि आता जिंकण्याकरिता 12 रनची गरज आहे.
हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत क्रिकेटच्या भाषेमध्ये. म्हणजे प्रणील मोरे तेच त्याला सांगतात की 2 बॉल नीट टाक. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील फटका फसला गेलाय, बीट केला गेलाय. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मॅच आली आता 7 बॉल मध्ये. 12 रनची गरज आहे. 7-12 कोणाच्या नावावर आहे? धीम्या गतीचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. या सिंगल आले तिकडे आणि स्ट्राईक एंडला चान्स आहे. सादिक सरांनी मात्र अपील फेटाळली आहे. शेवटची आता 6 बॉल आणि मॅच मध्ये जिंकण्याकरिता 11 रनची गरज आहे. गुड बॉलिंग. आता मॅच आपण पाहिलं तर पूर्णपणे क्लोज झाली आहे मित्रांनो. बघा 6 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 11 रनची गरज आहे. 79चं टार्गेट होतं. मॅच क्लोज झाली आहे. चांगली ओव्हर टाकली अभिषेकने. या ओव्हरमध्ये 8 रन खर्च करत असताना एक बाउंड्री आली. हे प्लेयर डगआउट आपण पाहतोय. सहा बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. सर्व आता जे जागेवर बसले होते ते मात्र जरा उठून राहिले. आमचे पाटील साहेब पण पुढे आले मॅच बघायला. भानुदास पाटील पण अगदी जागेवरून उठून आले. थोडं मॅच क्रुशल आहे. साजन पाटील सर पण मॅचचा आनंद घेत आहेत. उमेशजी कुळे सर्व म्हणजे अगदी ही मॅच कोणाला वाटलं होतं की एवढी क्लोज जाईल. 6 बॉल 11 आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गणेश. चांगली बॉलिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला विशाल पाटील. 6 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. 6 बॉल 11 हा मॅच करो या मरो. जो जिंकेल तो पुढे जाईल. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. 6 बॉल 11 खार क्रिकेट लीग. पहिलाच बॉल फिरवला गेलाय. चांगला बॉल तिकडे कट केला गेला गणेशने. आणि आता मॅच बदलली आहे. 5 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. आमच्या सोबत रिहान चांगली स्कोरिंग करतोय. काल त्याचा मला असं वाटतं वाढदिवस होता. एक चांगलं क्रिकेट त्यांनी पण अगदी कमी वयामध्ये खेळतोय. 5 बॉल मध्ये 11 रनची गरज. या बॉलवर देखील फिरवला गेला आणि तिकडे लावला बिल. बट एक सिंगल रन होईल. लेग बायच्या रूपामध्ये आता आशिष मंडलकडे स्ट्राईक येते. 4 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे. 4 बॉल 10. बॉलर गणेश जाधव. काय घडेल काय बिघडेल याचाच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहायला मिळेल का? 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जो जीता वही सिकंदर. 4 बॉल 10. स्ट्राईक एंडला आशिष मंडल. या बॉलवर पण फिरवला गेला बॉल. आणि अंपायरने ते चेक केलंय. अंपायर सादिक सर तिथे स्वतः आहेत. त्यामुळे मला असं वाटतं विशाल पाटीलला बाहेर जावं लागेल का? मॅच पूर्णपणे शांत झाली आहे. 12 बॉल 19 मॅच आता आले कुठे? पूर्णपणे बदलले. 3 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. तीन बॉल 9. विशाल पाटीलला मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. थोडी मॅच आपण पाहिलं तर क्लोज झाली आहे. थोडं दडपण आहे. आशिष मंडल 11 बॉल 19 वरती ते पण चांगली बॅटिंग करतात. त्यामुळे कॉन्फिडन्स त्यांचा पण आहे. 11 बॉल 19 रन त्यांनी पण केले. त्यामुळे आता 3 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 3 बॉल 9. न्यू बॅटर प्रतीक. 3 बॉल 9. बघूयात हिस्ट्री क्रिएट करेल का बॅटर आशिष मंडल. US स्पोर्ट्स संघ जिंकेल की दुबई वॉरियर्स. दुबई वॉरियर्स जिंकेल की US स्पोर्ट्स. 3 बॉल 9. हाय व्होल्टेज मॅच. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे.
या बॉलवर स्वागत केलं गेलं 6 ने. चांगलं टायमिंग करत असताना आशिष मंडल. टायगर अभि सिंधाय चांगला टायमिंग करत असताना आशिष मंडलने 6 रनसाठी लेग ब्रेक होता त्याला रीड केलं. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रनसाठी आता 2 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3. US स्पोर्ट्स डगआउट पूर्णपणे त्यांचे प्लेयर शांत झालेत आणि त्यांच्या डगआउट मध्ये शांतता आहे. मॅच कशी चालू आहे. या बॉलवर फुल टॉस बॉल आणि सामना जिंकून दिलाय आशिष मंडलने आपल्या संघासाठी. US स्पोर्ट्स संघ बाजी मारतोय. अभिनंदन साजन पाटील आणि कंपनी, उमेश कुळे आणि कंपनी. वेल प्लेड. चांगला खेळ केला US स्पोर्ट्सने आणि आशिष मंडलने चांगल्या स्टाईलने मॅच फिनिश केली आहे.